सहलीला गेलेल्या ठाण्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। ठाण्याच्या वर्तकनगरमधील खासगी शाळेचे विद्यार्थी आहेत। 160 पैकी 55 ते 60 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। प्रकरणाची सखोल चौकशी करा, उपमहापौर कृष्णा पाटील यांनी हे वक्तव्य केले। खासगी शाळेतील इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना 1 आणि 2 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ इथं एका विज्ञान विषयक कार्यक्रमासाठी नेलं होतं। या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनानं ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र आहार घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला। जर एखादी एवढी मोठी शाळा जर मुलांचं जबाबदारी घेत नाही आणि ती पालकांवर सरळ ढकलते तर हे कुठेतरी चुकीचं आहे। त्यामुळे मी महापालिकेतील प्रशासनाला म्हणजे वैद्यकीय अधिकारी असतील, आरोग्य विभाग असेल, तसंच शैक्षणिक विभागाला त्या बाबतीत आदेश दिलेले आहेत की याची चौकशी करा आणि चौकशी म्हणून खरं काय ते समोर येऊन जर चुकीचं असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा अशी मागणी केलेली आहे। स्कूल प्रशासनाने व्यवस्थापकाने तुरंत पुढच्या काही अजून सहली ठरल्या होत्या त्या रद्द केल्या। पण माझी एक प्रशासनाला व उपमहापौर साहेबाला महापौर साहेबांना विनंती आहे की आपण याच्यावर दखल घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व अशा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, चांगलं जेवण दिलं पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून याच्यावर तात्काळ कारवाई करावी